नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या YouTube चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 12 चा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय असतो. त्यानंतर अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ज्यात आपण बघितलं की व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल सरफेस, त्यानंतर वेल ऑफ डेथ आणि लास्ट आपण पाहिलं अँगल ऑफ बँकिंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं. त्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना एखाद्या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटी आणि टेन्शन कशा प्रकारे अफेक्ट करतं. मला सांगा, एखादा ऑब्जेक्ट आहे, आपण आकाश पाळणा बघितला असेल. आकाश पाळणा काय करतो? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतो. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना त्या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटी प्रत्येक पॉइंटवर काय करते? अफेक्ट करते. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर स्पीडने जर जात असेल तर त्याच्या हायेस्ट पॉइंटवर, त्याच्या लोएस्ट पॉइंटवर त्याची स्पीड काय करते? व्हॅरी करते. पण जेव्हा आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतो, पण ते करत असताना त्या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटी अफेक्ट करत नाही. त्याच्या प्रत्येक पॉइंटवर त्याची ग्रॅव्हिटी काय असते? कॉन्स्टंट, आणि त्याच्या स्पीडवरती कुठल्याच प्रकारचा अफेक्ट करत नाही. पण हीच गोष्ट जेव्हा आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची पाहताना आपण सांगतो की प्रत्येक पॉइंटवर ग्रॅव्हिटी काय करते? अफेक्ट करते. तर आपण काय केलं? एक दोरी घेतली आणि त्या दोरीच्या एका एंडला काय केलं? एक दगड बांधला. तर आता आपण दगड बांधल्यानंतर काय करायचं? तो दगड कशा प्रकारे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना तो दगड त्याच्या टॉप पॉइंटवर, त्याच्यानंतर त्याच्या बॉटम पॉइंटवर आणि त्याच्यानंतर हॉरिझॉन्टली त्याची स्पीड कशा प्रकारे व्हॅरी करते, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहू. तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतो, ते करत असताना त्याच्या टॉप पॉइंटवर बरोबर त्याचा एक पर्टिक्युलर मास m आहे. तर त्याच्यावर ग्रॅव्हिटी अप्लाय झाली तर त्याचं जे वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जाणार, म्हणजे टुवर्ड द सेंटर. त्यानंतर त्या स्ट्रिंगवर त्या ऑब्जेक्टच्या वेटमुळे जे टेन्शन येईल, ते टेन्शन पण काय राहणार? टुवर्ड द सेंटर. तर आपण काय सांगतो की एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा सर्क्युलर मोशन करायचं असेल तर तेव्हा जो फोर्स लागतो तो फोर्स कोणता असतो? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून या पॉइंटवर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स कोणते दोन फोर्सेस आपल्याला प्रोव्हाइड करतात. एक म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मास म्हणजे वेट mg, आणि दुसरी गोष्ट त्या ऑब्जेक्टमुळे त्या स्ट्रिंगवर निर्माण झालेलं टेन्शन T, ते आपल्याला काय प्रोव्हाइड करतात? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा आपण फॉर्म्युला पाहिला mv²/r. तर हा पॉइंट आपण A कन्सिडर केला, हा आपण B म्हणलो, आणि हा काय केला? C. तर ह्या पर्टिक्युलर पॉइंटवर स्पीड काय राहील? तर आपल्याला काय लिहू शकतो आपण? VE ने डिनोट करतो. तर मला सांगा, आपण काय करतोय? जेव्हा हा ऑब्जेक्ट त्याच्या टॉप पॉइंट वरून त्याला सर्क्युलर मोशन करायचं असतं, तेव्हा तिथे जो सेंट्रिपिटल फोर्स असतो तो प्रोव्हाइड फक्त काय करतो? त्याचं वेट mg प्रोव्हाइड करतो. आणि मला सांगा, mg आणि टेन्शन हे दोघेही जर टुवर्ड द सेंटर असतील तर टेन्शन काय होणार? ते ऍक्च्युअली कमी होणार. कारण काय होतंय? सर्क्युलर मोशन करण्यासाठी फक्त त्याचं वेटच कमी पडतंय. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो की तिथे त्या पॉइंटवर त्याचं टेन्शन काय झालं? T = 0. आपण इथे लिहू ऍट टॉप पॉइंट. बरोबर. टेन्शन जर 0 झालं तर इथे लिहिल्यानंतर काय येते? mg = mva²/r. बरोबर. m सोबत m कटला. ऍक्च्युअली va² म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या टॉप पॉइंटवर, म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना टॉप पॉइंटवर त्या ऑब्जेक्टची मिनिमम स्पीड किती असली पाहिजे? √gr. √gr किंवा √rg. तर आता ही सगळ्यात कमी स्पीड त्या ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत असताना टॉप पॉइंटवर असलीच पाहिजे. आता एवढी मिनिमम स्पीड का असली पाहिजे? एवढी मिनिमम स्पीड जर नसेल तर काय होईल? तो ऑब्जेक्ट त्याचा टेन्शन भारी पडेल, आणि टेन्शन भारी पडलं त्याच्यामुळे काय होणार? ती स्ट्रिंग लुळी पडणार, ढिली झाल्यानंतर तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करण्याऐवजी काय करेल? टुवर्ड द सेंटर मध्ये पडून जाईल. बरोबर. त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की त्याची मिनिमम स्पीड किती असली पाहिजे? gr असली पाहिजे. मग एक तर आपण त्याची स्पीड ही एक तर या √gr पेक्षा जास्त असली पाहिजे, नाहीतर √gr च्या इक्वल तरी असली पाहिजे. आता आपल्याला पाहायचं की या बॉटम पॉइंटवर असणारी त्याची स्पीड कशी असते. तर तुम्ही क्लास 9 मध्ये बघितलं होतं की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, 9th की 10th मध्ये.
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपल्याला काय सांगते की आपण एनर्जी क्रिएट सुद्धा करू शकत नाही आणि एनर्जीला आपण नष्ट सुद्धा करू शकत नाही. एनर्जी काय होते फक्त एका फॉर्म कडून दुसऱ्या फॉर्म कडे जाते. तर मला सांगा आपण काय घेतला, हा जर सेंटर पासून जर याची स्पीड जर एक पर्टिक्युलर घेतली, रेडियस जर याची r आपण कन्सिडर केली, तर काय होते, हा त्याची हायेस्ट पॉइंट आहे. हायेस्ट पॉइंट वर त्याची हाईट काय राहील सगळ्यात जास्त. आणि पोटेन्शियल एनर्जी आपण बघितलं की पोटेन्शियल एनर्जी ही काय असते त्याच्या हाईट वर डिपेंड करते. बरोबर, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो mgh. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी डिपेंड कशावर करते, हाईट वर. म्हणून जेवढी जास्त हाईट तेवढी जास्त काय होते पोटेन्शियल एनर्जी. आता मला सांगा पोटेन्शियल एनर्जी असताना ह्या पॉइंटवर मॅक्झिमम आहे, तर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय होते खाली येत चालला. तर खाली येत चालल्यानंतर त्याची हाईट काय होत चालली, कमी होत चालली. आणि कमी होत जात असताना त्याची इथे स्पीड काय होते मॅक्झिमम होते. आणि स्पीड मॅक्झिमम झाली तर आपण काय सांगतो पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होते, कायनेटिक एनर्जी मध्ये. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ mv स्क्वेअर. म्हणजे जेवढी त्याची स्पीड वाढत तेवढी जास्त काय होईल आपली कायनेटिक एनर्जी. म्हणजे ह्या पॉइंटवर पोटेन्शियल एनर्जी आहे ती ह्या पॉइंटवर येण्यानंतर काय होते कायनेटिक एनर्जी होते. तर आता आपल्याला पाहायचं ह्या पॉइंट बी म्हणजे बॉटम पॉइंट वर त्या ऑब्जेक्टची ऍक्च्युअल स्पीड किती राहील. एक तुम्ही कन्सिडर करा, एक बिल्डिंग आहे जवळपास 20 ते 25 मीटरची जर एखादी बिल्डिंग असेल, तर त्या बिल्डिंगच्या पायाशी तुम्ही पायथ्याशी उभे आहात, तर त्या बिल्डिंगच्या कंपॅरिझन मध्ये तुमची हाईट किती राहील, 0 राहील. बरोबर, तर तुम्ही पायाशी उभे आहात त्याच्यामुळे तुमची हाईट 0 राहील. हाईट 0 झाली त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी 0 होईल. का, तर त्याची पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंड करते, हाईट वर डिपेंड करते. बरोबर, तर आता आपल्याला पाहायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करून या रेफरन्स पॉइंट वरून याच्याशी कंपेअर करत या पॉइंट वर याची स्पीड किती राहील. तर काय करायचं, सिंपल बाय युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगू शकतो आपण की सरळ सरळ ऍट टॉप पॉइंट म्हणजे एनर्जी ऍट टॉप पॉइंट इज इक्वल टू एनर्जी ऍट बॉटम पॉइंट. बरोबर, तर आता आपण टॉप पॉइंटची एनर्जी जर पाहायची असेल तर आपण जनरली काय करतो, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जीचा सम करतो. तर जनरली काय येऊ शकते आपल्याला, हाफ mv स्क्वेअर टॉप पॉइंटवर असल्यामुळे va स्क्वेअर प्लस त्याची हाईट किती राहील. आता मला सांगा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh. सिमिलरली ऍट बॉटम पॉइंट, या बॉटम पॉइंटवर कायनेटिक एनर्जी किती राहील, mvv स्क्वेअर प्लस त्याची हाईट किती राहील, mgh. आता मला सांगा ही तुम्ही एवढी बिल्डिंग कन्सिडर करा, तुम्ही जर इथे उभे आहात तर या इथून ह्या रेफरन्स पॉइंट वरून या पॉइंटवरची हाईट किती राहील, सिंपल याची रेडियस जर r असेल तर इथपर्यंत r प्लस r 2r, त्याची हाईट किती राहील 2r. आणि या पॉइंटवर त्याची हाईट किती राहील 0. बरोबर, त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, हाफ mva स्क्वेअर प्लस त्याची हाईट किती राहील mg2r इज इक्वल टू, आता इथे हाफ mvv स्क्वेअर प्लस त्याची हाईट किती राहील 0. बरोबर, mg इज इक्वल टू 0. आता काय राहील, सिंपल आपण va ची एक व्हॅल्यू फाइंड केलेली, तर त्याच्या जागी आपण काय करू शकतो, डायरेक्ट यायचं जर झालं तर हाफ mva स्क्वेअर प्लस 2mgr इज इक्वल टू हाफ mvb स्क्वेअर. इथपर्यंत लिहिलं, हा तर व्हॅल्यू 0 झाली. सिंपल त्याच्यामुळे आता आपल्याला काय लिहायचं असेल तर ह्या 2 ला जर मल्टिप्लाय केलं तर जनरली काय येते 2 टू 4. हाफ जर आपण कॉमन काढला, हाफ m आपण कॉमन काढल्यानंतर काय येते va स्क्वेअर प्लस 4gr इज इक्वल टू हाफ mvb स्क्वेअर. बरोबर, आता पहा हाफ m सोबत हाफ m कटला, उरला काय आपलं va स्क्वेअर प्लस 4gr इज इक्वल टू vb चा स्क्वेअर. va ची व्हॅल्यू आपण फाइंड केली किती येते √rg. म्हणून आपण काय लिहू शकतो, rg प्लस 4rg इज इक्वल टू vb स्क्वेअर. बरोबर, तर आता काय लिहिता येते आपल्याला, vb स्क्वेअर इज इक्वल टू 5rg. म्हणजे vb इज इक्वल टू √5rg. म्हणजे सगळ्यात खालच्या पॉइंटवर त्याची स्पीड किती राहील ऑब्जेक्टची, √5rg. आपण काय पाहिलं की सगळ्यात हायेस्ट पॉइंटवर त्याची स्पीड काय होती √rg. खाली आल्यानंतर मॅक्झिमम त्याच्या सगळ्यात लोएस्ट पॉइंटवर त्याची स्पीड किती झाली √5rg. तर एक गोष्ट आपल्याला सिंपली कळत आहे की जेव्हा ऑब्जेक्ट टॉप पॉइंट वरून खाली येत चाललाय तर त्याची स्पीड काय होत चालली, वाढत चालली. का वाढत चालली, कारण वाढत चालली त्याच्यावर ग्रॅव्हिटी आणि त्याची डायरेक्शन खाली येण्याची, तर दोघी पण काय सेम आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल काय, तर तुम्ही जेव्हा आकाश पाळण्यात बसता, आकाश पाळण्यात बसल्यानंतर जेव्हा तुम्ही टॉप पॉइंट वरून खाली येता तेव्हा तुमचं वजन तुम्हाला काय वाटते, कमी झाल्यासारखं वाटते. का, तर त्याच्यावर ग्रॅव्हिटी काय करते, त्याच डायरेक्शन मध्ये स्वतः अफेक्ट करते.
पण आता सिमिलरली हीच गोष्ट जेव्हा तुम्ही ह्या पॉइंट वरून इकडे जात असताना त्याची स्पीड कशा प्रकारे कमी होते ती पाहू. तर का कमी होते? कारण तुम्ही काय चालला कमी कमी होण्याचं मागचं कारण काय, तर ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काम करते आणि तुमचं मोशनचं तुम्ही मुव्हिंग कोणत्या डायरेक्शन मध्ये करताय, अपवर्ड डायरेक्शन. त्याच्यामुळे ग्रॅव्हिटी काय करते, तुमच्या मोशनला अपोज करते. त्याच्यामुळे तुमची स्पीड काय होत जाणार, हळूहळू कमी होत जाणार. सिमिलरली एक गोष्ट इथे सांगायची राहिली की ह्या पॉइंटवर जेव्हा असतो तेव्हा या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते वेट आहे ते टुवर्ड द डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल आणि याचं जे टेन्शन आहे ते काय जाईल टुवर्ड द सेंटर. बरोबर, टुवर्ड द सेंटर गेल्यानंतर आपल्याला जनरली काय होते, आपण या कन्सिडर मध्ये टॉप पॉइंट मध्ये काय लिहू शकतो की mg प्लस t इज इक्वल टू mva स्क्वेअर अपॉन r. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. बरोबर. आणि सिमिलरली टॉप साठी बॉटम साठी जर आपल्याला लिहायचं असेल तर बॉटम साठी आपण काय लिहू शकतो, टेन्शन आणि वेट ह्या दोन काय अपोजिट डायरेक्शन. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो mg मायनस t इज इक्वल टू mvb स्क्वेअर अपॉन r. हे झालं इक्वेशन 2. तर आता आपल्याला काय करायचं, पॉइंट सी वरची स्पीड व्हॅल्यू कशी होते ती पाहायची, काय स्पीड येते, त्यानंतर त्याचं वेट आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये mg आणि टेन्शन काय चालला टुवर्ड द सेंटर. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, आपण इथे एक रेफरन्स पॉइंट हा घेतला होता, याच्यासोबत कंपेअर केलं होतं. आता आपल्याला हा रेफरन्स पॉइंट घ्यायचा. तर मला सांगा हा रेफरन्स पॉइंट जर घेतला तर याच्या रेफरन्स पॉइंट नुसार याची हाईट किती राहील, r. म्हणून काय करायचं, युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पाहायची. तर काय ते ऍट टॉप एनर्जी ऍट टॉप पॉइंट A इज इक्वल टू एनर्जी ऍट हॉरिझॉन्टल पॉइंट C. तर काय ते सिमिलरली कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी A वरची इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी C वरची प्लस पोटेन्शियल एनर्जी C वरची. बरोबर. आता आपल्याला काय करायचं, कायनेटिक एनर्जी E वरची तर काय ते हाफ mva स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी A वरची किती राहील mg r. का, तर इथे काय होतं r प्लस r चं डिस्टन्स ऍड झालं होतं, इथं काय होणार फक्त r चं डिस्टन्स ऍड होणार. त्याच्यामुळे r. सिमिलरली इथं हाफ mvc स्क्वेअर प्लस याची जर आपण या रेफरन्स पॉइंट घेतला तर याची हाईट किती राहील 0. त्याच्यामुळे हा काय राहील 0. त्याच्यामुळे काय आहे आपलं हाफ mva ची व्हॅल्यू आपण पाहिली होती, va ची व्हॅल्यू किती आहे रूट rg. आपण सिंपल काय लिहू शकतो रूट rg प्लस इथे काय लिहू शकतो mg r इज इक्वल टू हाफ mvc स्क्वेअर. मला सांगा सिमिलरली इथे काय करू शकतो, हाफ m बाहेर काढू शकतो. हाफ m जर बाहेर काढला तर रूट rg प्लस 2gr इज इक्वल टू हाफ mvc स्क्वेअर. हाफ m कटला उरलं काय पहा रूट rg प्लस 2gr काय आहे 3rg इज इक्वल टू vc स्क्वेअर. म्हणून काय लिहू शकतो आपण vc इज इक्वल टू रूट 3rg. बरोबर. म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल पॉइंटवर त्याची स्पीड किती राहील रूट 3rg. आता मला सांगा जेव्हा आपण टॉप पॉइंट वरून बॉटम पॉइंट वर येत होतो तर त्याची स्पीड काय झाली मॅक्झिमम. बरोबर. रूट rg वरून रूट 5rg झाली. त्याच्यानंतर रूट 5rg पासून जेव्हा आपण वर चाललोय म्हणजे बॉटम पॉइंट पासून टॉप पॉइंट वर चाललोय अगेन त्याची स्पीड काय होत चालली कमी. आपली कायनेटिक एनर्जी इथं मॅक्झिमम होती, इथं पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम होती कारण इथं हाईट जास्त होती. आता काय झालं, जसं जसं आपण वर चाललो तशी त्याची हाईट वाढत चालली. त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होत चाललं पोटेन्शियल एनर्जी मध्ये होत चाललं. तर पहा आपल्याला जर शॉर्टकट तिन्ही याचं जर लक्षात ठेवायचं असेल तर आपण कसं लक्षात ठेवू शकतो की स्पीड ऍट A इज टू स्पीड ऍट C इज टू स्पीड ऍट B. म्हणजे स्पीड ऍट A किती आहे 5 रूट rg इज टू C वर किती आहे रूट 3rg इज टू B वर किती आहे रूट 5rg. म्हणजे डायरेक्ट काय करू शकतो रूट 1 रूट 3 आणि रूट 5 असं पण आपण काय करू शकतो लक्षात ठेवू शकतो. बऱ्याचदा तुम्हाला विचारतात की या पॉइंट वरची स्पीड किती राहील आणि एखादा ऑब्जेक्टचं मास दिलेलं राहील आणि त्या स्ट्रिंगची रेडियस दिलेली असेल आणि तुम्हाला जर ह्या पर्टिक्युलर पॉइंट वरची जर स्पीड विचारली तर तुम्ही काय करू शकता अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. तर आता आपल्याला पाहायचं की ह्या पॉइंट वरचं टेन्शन आणि ह्या पॉइंट वरचं टेन्शन यांचं जे डिफरन्स असतं ते असतं 6 mg. आता ते कसं येतं ते आपण पाहू नेक्स्ट सेशन मध्ये. तर पहा आपण काय केलं होतं टॉप पॉइंट वरची स्पीड आणि बॉटम पॉइंट वरची स्पीड फाइंड करण्यासाठी आपण काय घेतले होते दोन इक्वेशन घेतले होते. टॉप पॉइंट वर फाइंड करण्यासाठी आपण इक्वेशन काय घेतलं होतं
टेन्शन ऍट पॉइंट ए प्लस त्या ऑब्जेक्टचं वेट इज इक्वल टू ते दोन मिळून काय करतात आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतात. बरोबर. तर याला आपण काय लिहू शकतो टी ए इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. सिमिलरली आपण बॉटम पॉइंट वरची जर गोष्ट करायची तर काय लिहू शकतो तर टेन्शन चाललं टुवर्ड द सेंटर आणि आपलं जे वेट आहे ते काय चाललं टुवर्ड डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याच्यामुळे त्यांची काय डायरेक्शन अपोजिट आहे. त्याच्यामुळे काय होते एम व्हीबी स्क्वेअर अपॉन आर. बरोबर. तर काय लिहू शकतो आपण इकडे टी बी इज इक्वल टू एम व्हीबी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. बरोबर. आता काय करायचं हे आपलं इक्वेशन पहिलं हे आपलं इक्वेशन दुसरं. तर आता आपण काय लिहू शकतो या दोघांमधलं आपल्याला टेन्शनचा डिफरन्स फाइंड करायचं आहे. त्याच्यामुळे सिंपली काय करू शकतो आपण टेन्शन ऍट पॉइंट बी मायनस टेन्शन ऍट पॉइंट ए इज इक्वल टू काय लिहिता येते आपल्याला एम व्हीबी स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी मायनस एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. तर आता काय होते यातला एम बाय आर कॉमन निघते. तर लिहिला एम बाय आर आपण कॉमन लिहिला तर काय येते व्ही स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर प्लस 2mg. कारण काय आहे आपल्याला हा मायनस मायनस प्लस होतो. हा एक mg हा एक mg 2mg. आता काय आहे ते एक vb ची पण स्पीड आपण फाइंड केली म्हणजे स्पीड ऍट b आणि स्पीड ऍट a पण. तर काय आहे ते स्पीड ऍट b किती होती आपली 5rg आणि स्पीड ऍट a किती होती rg. त्याच्यामुळे काय ते आपलं त्या दोघांचा डिफरन्स 5rg मायनस rg इज इक्वल टू 4rg. 4rg प्लस 2mg. आता r सोबत r कटला तर काय आहे ते 4mg प्लस 2mg इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण 6mg. तर काय आहे ते की टेन्शन ऍट पॉइंट बी मायनस टेन्शन ऍट पॉइंट ए म्हणजे टेन्शन बॉटम पॉइंट वरचं मायनस टेन्शन अप्पर पॉइंट वरचं हे नेहमी काय असते याचा डिफरन्स 6mg चा. म्हणून एखाद्या वेळेस एमसीक्यू मध्ये विचारतात की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करतो तेव्हा त्याच्या कोणत्या पॉइंटवर टेन्शन मॅक्सिमम असते तर कोणत्या याच्यावर मॅक्सिमम असते बॉटम पॉइंटवर आणि सगळ्यात कमी टेन्शन कशावर असते त्याच्या अप्पर पॉइंटवर. आता आपल्याला काय पाहायचं एक रॉड घ्यायचा त्या रॉडच्या एका एंडला आपल्याला दगड बांधायचा आणि त्याचं काय करायचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करायचं. तर ते करत असताना त्याच्या हायेस्ट पॉइंटवर त्याची स्पीड काय राहील त्यानंतर त्याच्या लोएस्ट पॉइंटवर त्याची स्पीड काय राहील आणि त्याच्या हॉरिझॉन्टलवर त्याची स्पीड काय राहील या गोष्टी आपल्याला पाहायचं. तर आपण जेव्हा स्ट्रिंग घेतली होती त्या स्ट्रिंगच्या एका एंडला आपण जेव्हा दगड बांधला होता तेव्हा आपण काय सांगितलं होतं की त्याच्या हायेस्ट पॉइंटवर त्याचं टेन्शन किती राहील 0 राहील. पण हीच गोष्ट जेव्हा आपण रॉडच्या बाबतीत पाहतो तर रॉड काय करतो त्या हायेस्ट पॉइंटवर त्या दगडाला काय करतो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतो. बरोबर. त्यामुळे जे आपण अप्पर पॉइंटवर स्ट्रिंगच्या बाबतीत जे टेन्शन 0 घेतलं होतं तेच टेन्शन काय होऊ शकते रॉडच्या बाबतीत निगेटिव्ह पण होऊ शकते. तर आता टेन्शन निगेटिव्ह कसं तर ते त्याच्या वेटच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये काय करतंय फोर्स अप्लाय करतंय. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन काय असू शकतं निगेटिव्ह असू शकतं. सिमिलरली जसं आपण इथे स्ट्रिंगच्या बाबतीत पाहिलं तसंच आपल्याला पाहायचं आता याच्यात रॉडच्या बाबतीत काय असू शकते. रॉडच्या ह्या अप्पर पॉइंटवर त्याची स्पीड किती राहील त्यानंतर त्याच्या हॉरिझॉन्टलवर काय राहील आणि त्याच्यानंतर सिमिलरली त्याच्या लोअर पॉइंटवर त्याची स्पीड किती राहील ही आपल्याला पाहायची. तर सगळ्यात पहिले आपण अप्पर पॉइंट वरची जर पाहायची असेल तर एक आपण ऑब्जेक्ट घेतला त्याचं आपण काय केलं वेट खालच्या डायरेक्शन मध्ये लागलं. सिमिलरली त्याचं टेन्शन सुद्धा काय लागतंय त्याच डायरेक्शन मध्ये लागतंय. बरोबर. तर आता आपल्याला याचं जर फाइंड करायचं होतं तर आपण स्ट्रिंगच्या बाबतीत पण फाइंड केलं. सिमिलरली याच्या बाबतीत जर फाइंड करायचं असेल तर आपण काय सांगतो की टेन्शन आणि हा वेट हे दोघं मिळून आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स काय करतात प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो P प्लस mg इज इक्वल टू m याला डबल पॉइंट आपण a घेतला याला b घेतला आणि याला c म्हणलं तर इथे आपण काय लिहू शकतो mv स्क्वेअर a अपॉन r. बरोबर. सिमिलरली याचं जर टेन्शन ऍट पॉइंट a जर लिहिलं तर आपल्याला याला असं लिहू शकतो की mv a स्क्वेअर अपॉन r मायनस mg. बरोबर.
आता आपण असं लिहू शकतो आणि सिमिलरली आपण काय केलं, हे बॉटम पॉइंट वर पण पाहायचं असलं तर आपण काय म्हणतो की याचं टेन्शन ह्या डायरेक्शन मध्ये लागतंय आणि याचं वेट काय चाललंय या डायरेक्शन मध्ये लागतंय, बरोबर. तर हे झालं आपलं इक्वेशन पहिलं. आणि याचं इक्वेशन दुसरं जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण ते कसं सांगू शकतो की टेन्शन ऍट पॉइंट बी आणि त्याचं वेट ते काय आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे आणि ते आपल्याला काय करते, सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करते. तर आपण काय लिहू शकतो, TB इज इक्वल टू MVB स्क्वेअर अपॉन R मायनस प्लस mg. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत लिहून घ्या. त्यानंतर आपण पाहू त्याच्या हायेस्ट पॉइंटवर त्याची स्पीड किती राहील आणि त्याच्या लोएस्ट पॉइंटवर त्याची स्पीड किती राहील. तर पहा, आपण स्ट्रिंगच्या बाबतीत काय केलं होतं, त्याच्या हायेस्ट पॉइंटवर त्याची स्पीड किती होती, rg. मला सांगा कमीत कमी स्ट्रिंगच्या बाबतीत त्याची स्पीड तेवढी असलीच पाहिजे. तेवढी स्पीड जर नसली तर तो ऑब्जेक्ट काय होतो, डायरेक्ट फॉल आउट होतो आणि फॉल आउट झाल्यानंतर तो सर्क्युलर मोशन करू शकणार नाही. तुम्ही एक सिंपल एक्झाम्पल घ्या, एक दगड घ्या, त्याला स्ट्रिंगला बांधा आणि त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करा. करत असताना तुम्ही अचानक तुमचा हात थांबवा. अचानक हात थांबल्याने काय होईल, त्याचा स्पीड कमी होईल. स्पीड कमी झाला की त्याच्यात काय होईल, तो फॉल आउट होईल, सर्क्युलर मोशन करू शकणार नाही. पण सिमिलरली तीच जर गोष्ट आपण रॉडच्या बाबतीत पाहिली तर रॉड काय करतो, जेव्हा तो ऑब्जेक्ट हायेस्ट पॉइंट वर जातो, हायेस्ट पॉइंट वर गेल्यानंतर रॉड काय करतो, त्याला अप्पर साइडने फोर्स अप्लाय करतो आणि तोच फोर्स काय करतो, त्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन करण्यासाठी पुढाकार घ्यायला लावतो, बरोबर. त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की रॉडच्या बाबतीत तेवढं पॉसिबल आहे. मग काय करू शकतो आपण की इथे जर पाहिलं की याची कमीत कमी स्पीड तेवढी असली पाहिजे रूट rg, पण रॉडच्या बाबतीत त्याची स्पीड भले 0 जरी झाली तरी तो फॉल आउट होणार नाही. का, तर त्याला रॉड काय करतोय, वरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतोय, बरोबर. तर आता आपल्याला याच्यात पाहायचं असेल तर आपण रॉडच्या बाबतीत काय करतो, अप्पर पॉइंट वरची स्पीड काय घेतो, 0 घेतो. फॉर रॉड त्याची अप्पर स्पीड आपण काय घेतली, 0 घेतली. तर आता आपण काय केलं, या अप्पर स्पीड सोबत कंपेअर करत याला रेफरन्स पॉइंट कन्सिडर केला होता आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करत आपण काय केलं होतं, या लोएस्ट पॉइंट वरची स्पीड फाइंड केली होती. सिमिलरली इथे पण रॉडच्या बाबतीत पण आपल्याला जेव्हा लोअर पॉइंट वरची स्पीड फाइंड करायची असते तेव्हा पण आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करतो. आता काय करायचं, युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सिमिलरली जेव्हा आपण याला रेफरन्स पॉइंट घेतला होता तेव्हा त्याची हाईट किती होती, 0 होती आणि याची हाईट किती होती, 2r. कारण इथपर्यंत त्याची r आणि इथपर्यंत r म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंटची हाईट किती होती, 2r हाईट होती. आपण तेव्हा पाहताना काय पाहिलं होतं, एक आपण बिल्डिंग घेतली होती 25 मीटरची आणि तुम्ही त्याच्या बेस पर्यंत उभे राहिले होते. तर बेस पर्यंत असल्यावर बिल्डिंगच्या कंपेअर मध्ये तुमची हाईट किती झाली, 0. तर आता काय करायचं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करत पहिले टॉप पॉइंट वरची स्पीड पाहायची. तर काय करायचं, टोटल एनर्जी at point A is equal to total energy at point B. तर टोटल एनर्जी आपण काय सांगू शकतो, कायनेटिक एनर्जी A ची प्लस पोटेन्शियल एनर्जी A ची इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी B ची प्लस पोटेन्शियल एनर्जी B ची, बरोबर. तर कायनेटिक एनर्जी A ची जर कायनेटिक एनर्जी डिपेंड कशावर करते, त्या ऑब्जेक्टच्या स्पीडवर. पण आपण काय सांगितलं, रॉडच्या बाबतीत याची अप्पर पॉइंटवर स्पीड किती राहील आपली, 0. का, तर रॉड काय करतोय, त्याला अप्पर साइडने फोर्स अप्लाय करतोय. त्याच्यामुळे याची कायनेटिक एनर्जी काय होते, हाफ mva चा स्क्वेअर प्लस हायेस्ट पॉइंट वरची त्याची हाईट किती राहील, 2r. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, mg 2r इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट B. तर काय होते, हाफ vb चा स्क्वेअर प्लस या पॉइंट वर त्याची हाईट किती असते, 0. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी काय होते, 0. आता काय आलं सांगा, हाफ vs चा स्क्वेअर, हायेस्ट पॉइंट वर याची स्पीड 0 असते. त्याच्यामुळे आपण याला काय लिहू शकतो, डायरेक्ट 0 प्लस 2mgr इज इक्वल टू हाफ mvb चा स्क्वेअर. m सोबत m कटला, उरला काय, 2 2 जा 4. म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो, vb इज इक्वल टू रूट 4gr, बरोबर. यालाच आपल्याला लिहायचं असलं तर रूट 2 रूट gr पण आपण लिहू शकतो. ही काय झाली आपली बॉटम पॉइंट वरची स्पीड जेव्हा आपण रॉडचा यूज केला होता, बरोबर. आता तुम्ही विचार केला असेल की स्ट्रिंगच्या बाबतीत बॉटम पॉइंट वर त्याची स्पीड किती होती, रूट 5rg आणि अप्पर पॉइंट वर त्याची स्पीड किती होती, रूट rg. पण रॉडच्या बाबतीत त्याची
लोअर पॉइंट वरची स्पीड किती होती आपली फाइंड केली √4r ची आणि हायेस्ट पॉइंट वरती त्याची स्पीड किती होती 0. तर आपण एक गोष्ट पाहू शकतो की जेव्हा लोअर पॉइंट वरून अप्पर साइड वर जेव्हा ऑब्जेक्ट चाललाय स्ट्रिंगच्या बाबतीत तेव्हा काय होतंय त्याला खालून फोर्स जास्त खालून स्पीड जास्त लावावी लागते. का तर ती तो वर गेल्यानंतर स्पीड कशासाठी सर्क्युलर मोशन साठी यूज करते. कारण तेवढी जर स्पीड त्याला भेटली नाही अप्पर पॉइंट वर तर तो काय होईल फॉल आउट होतो. पण याच्या बाबतीत काय होते आपल्या बॉटम पॉइंट वर त्याला जरा स्पीड कमी जरी भेटली तरी वर गेल्यानंतर तो रॉड काय करतोय त्याला अप्पर साइडने फोर्स अप्लाय करतोय त्याच्यामुळे तो इझिली सर्क्युलर मोशन करू शकतो. बरोबर. तसं जर पाहिलं तर दोन्हीच्या बाबतीत पण या बॉटम पॉइंट वरची स्पीड आणि अप्पर पॉइंट वरची स्पीड याच्यातला डिफरन्स किती आहे 4gr चा. आणि सिमिलरली याच्यात पण या बॉटम पॉइंट वरची स्पीड आणि अप्पर पॉइंट वरच्या स्पीड मध्ये पण डिफरन्स कितीचा आहे 4gr चा. फक्त फरक कशाचा आहे की तुमची ऑब्जेक्ट चेंज केलाय. बरोबर. ऑब्जेक्ट चेंज केला आणि त्यांचे पर्टिक्युलर व्हॅल्यूज काय झाल्या वेगवेगळ्या झाल्या. तर इथपर्यंत लिहून घ्या. तर आता आपल्याला पाहायचं की या हॉरिझॉन्टल पॉइंट वर त्याची स्पीड किती राहील. आपण स्ट्रिंगच्या बाबतीत पाहिलं होतं तर त्याची हॉरिझॉन्टल पॉइंट वरची स्पीड √3rg होती. आता याच्या बाबतीत आपल्याला पाहायचं तर आपण काय करू शकतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करायचा आणि अप्पर पॉइंट सोबत त्याला कंपेअर करत काय करायचं हॉरिझॉन्टल पॉइंट रेफरन्स पॉइंट घ्यायचा. रेफरन्स पॉइंट घेतल्यानंतर काय करू शकतो आपण अप्पर पॉइंट वर व्हेलोसिटी आपण 0 सांगितली होती आणि व्हेलोसिटी म्हणजे स्पीड जर 0 सांगितली तर कायनेटिक एनर्जी इझिली 0 होते. आणि पोटेन्शियल एनर्जी आपण काय केलं इथून घेतली होती तर त्याची हाईट 2r झाली होती आणि इथून घेतली त्याची हाईट किती होईल r. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो डायरेक्ट mgr इज इक्वल टू याची कायनेटिक एनर्जी किती राहील हाफ mvc चा स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी याची किती राहील हाईट त्याची 0 कारण आपण याला काय घेतलंय रेफरन्स पॉइंट घेतलाय. रेफरन्स पॉइंट मधला बेस याचा अर्थ याचं पोटेन्शियल एनर्जी 0 झालं. तर इथे काय झालं 2 इकडे गेला m सोबत m कटतो आणि vc ची व्हॅल्यू किती येते सरळ सरळ 2gr. बरोबर. किती आली 2gr. याचा अर्थ त्याच्या लोअर पॉइंट वर किती आली √4r ची. इथे गेल्यानंतर त्याची स्पीड किती झाली √2gr आणि वरती त्याची स्पीड काय झाली 0 झाली. तर आता आपण पाहू टेन्शन ऑन लोअर पॉइंट आणि टेन्शन ऑन अप्पर पॉइंट या दोघांमधला डिफरन्स किती येतो. जेव्हा आपण अप्पर पॉइंट वरची स्पीड फाइंड करत होतो तेव्हा आपण एक इक्वेशन घेतलं होतं. त्यात काय पाहिलं होतं त्या रॉड मध्ये असणारं टेन्शन आणि त्या ऑब्जेक्टचं वेट हे काय होतं दोन्ही पण एका डायरेक्शन मध्ये आणि त्या दोन्ही पण गोष्टी आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स काय करत होत्या प्रोव्हाइड करत होत्या. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो टेन्शन ऑन अप्पर पॉइंट प्लस वेट इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स mva²/r. बरोबर. तर आपण काय लिहिलं होतं टेन्शन ऑन अप्पर पॉइंट इज इक्वल टू mva²/r मायनस mg. हे काय झालं होतं आपलं इक्वेशन पहिलं. आता दुसरं आपण काय पाहिलं होतं जेव्हा आपण लोअर पॉइंटची फाइंड करायची होती तेव्हा आपण काय सांगितलं की जे टेन्शन आहे ते काय चाललं टुवर्ड द सेंटर आणि त्याचं वेट काय डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. त्याच्यामुळे आपण काय लिहिलं होतं टेन्शन ऑन लोअर पॉइंट मायनस वेट इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स. त्याला आपण लिहिताना कसं लिहिलं होतं की टेन्शन ऑन लोअर पॉइंट इज इक्वल टू mvb²/r मायनस प्लस mg. इथपर्यंत लिहिलं. आता हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर सेकंड. आता आपल्याला काय करायचं या लोअर पॉइंट टेन्शन ऑन लोअर पॉइंट आणि टेन्शन ऑन अप्पर पॉइंट या दोघांमधला डिफरन्स फाइंड करायचा. तर सगळ्यात पहिले आपण काय सांगू शकतो की टेन्शन ऑन लोअर पॉइंट मायनस टेन्शन ऑन अप्पर पॉइंट इज इक्वल टू काय येते टेन्शन ऑन लोअर पॉइंट mvb²/r प्लस mg मायनस mva²/r मायनस mg. म्हणजे काय लिहू शकतो आपण सरळ सरळ m/r आपण कॉमन जर काढला तर vb² मायनस va² प्लस 2mg. तर आपण सांगितलं होतं की त्याच्या जे लोअर पॉइंट वरची जी स्पीड आहे √4rg आणि त्याच्या अप्पर पॉइंट वरची स्पीड जी आहे ती किती आहे 0. म्हणून त्या vb आणि va याचा डिफरन्स कितीचा येतो 4gr चा. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो m4gr डिवाइडेड बाय r प्लस 2mg. बरोबर. r सोबत r कटला म्हणजे काय येतो 4mg प्लस 2mg इज इक्वल टू 6mg. म्हणजे इथे पण काय झालं आपलं टेन्शन ऑन लोअर पॉइंट मायनस टेन्शन ऑन अप्पर पॉइंट यातला डिफरन्स किती आला 6mg आला. बरोबर. तर काय होतं सिमिलरली तोच डिफरन्स किती आला होता स्ट्रिंगच्या बाबतीत पण 6mg. तर आपण काय पाहिलं होतं की स्ट्रिंगच्या बाबतीत आपण एक रेशिओ लिहिला होता. सिमिलरली तोच रेशिओ आता आपण रॉडच्या बाबतीत लिहून पाहू. तर पहा स्ट्रिंगच्या बाबतीत आपण एक रेशिओ लिहिला होता फॉर स्ट्रिंग. तर आपण रेशिओ काय पाहिला होता
स्पीड ॲट पॉइंट ए इज टू स्पीड ॲट पॉइंट सी इज टू स्पीड ॲट पॉइंट बी. तर स्पीड ॲट पॉइंट ए काय होती स्ट्रिंगच्या बाबतीत रूट rg इज टू सी च्या बाबतीत रूट 3rg आणि बॉटम पॉइंट वर किती होती रूट 5rg. बरोबर आहे. तर आपण काय लिहू शकतो की सरळ सरळ रूट 1 म्हणून लक्षात ठेवू शकतो इज टू रूट 3 म्हणून लक्षात ठेवू शकतो आणि इथे काय लिहू शकतो रूट 5. सिमिलरली रॉडच्या बाबतीत जर आपल्याला लिहायचं असेल फॉर रॉड काय लिहू शकतो VA इज टू VC इज टू VB. तर काय लिहिता येते आपल्याला लिहायचं असलं तर VA चा रेशो किती होता आपला 0 इज टू VC चा रेशो किती होता आपला रूट 2rg आणि याचा किती होता रूट 4rg. इथपर्यंत समजलं. हे रेशिओ लक्षात ठेवायचे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.